देखो कुठे चाललो आपण? डेझर्ट्स खायला. चला. हॅलो गाईज, नमस्कार. माझं नाव आहे शिवानी आणि तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मराठी ब्लॉग्स बाय शिवानी. सो गाईज, आता रात्रीचे 8:30 झालेले आहेत आणि आमचं डिनर झालेलं होतं. सो आम्हाला असं थोडंसं स्वीट खाण्याचे क्रेविंग्स होत होते. सो आम्ही विचारच करत होतो की काय करायचं, स्वीट काहीतरी खायचं. तर म्हटलं आज आपण एका चांगल्या जागेवरती जाऊ मस्तपैकी डेझर्ट्स खायला. सो आम्ही डेझर्ट्स खायला कुठे चाललेलो आहोत हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि कुठे गेलो आम्ही, तिथं काय काय एन्जॉय केलं, कसं कसं तिथं आहे, रेट्स काय आहेत, हे सगळं माहिती करून घेण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा. सो ब्लॉग आपण स्टार्ट करूयात. सो लेट्स गेट स्टार्टेड. सो गाईज, हा आहे माझा लुक आणि मी एक बॉडी सूट टॉप वेअर केलेला आहे जो मी मिशोवरून परचेस केला होता आणि ही आहे ट्राउझर ब्लॅक पॅन्ट. लेट्स गो. अलेक्सा फॅन ऑफ, अलेक्सा लाईट ऑफ. सो गाईज, तुम्ही आता जे मागे बघितलं ते आहे आमचं नवीन घर, ज्याच्यामध्ये मी अलेक्सा कंट्रोल्ड डिव्हायसेस केलेले आहेत. सो मी अलेक्साला सांगितलं फॅन अँड लाईट ऑफ करायला. आणि जे आता तुम्हाला हे समोर दिसतं आहे हे आहे आमच्या सोसायटीची एंट्रन्स लॉबी. ही आहे माझी बिल्डिंग आणि आता आम्ही ऑन द वे निघालेलो आहोत डेझर्ट्स खायला. सो आपण जाणार आहोत बेसिकली कॅम्पमध्ये. आणि आता हे जे तुम्हाला समोर दिसत आहे हे आहे ॲमेनोरा पार्क टाऊन. सो इथूनच आम्ही आमचा प्रवास स्टार्ट केला आणि आता आपण चाललेलो आहोत पुण्यामध्ये, पुणे कॅम्प एरियामध्ये. सो आता आपण पोचलेलो आहोत पुणे कॅम्प एरियामध्ये आणि रात्रीचा टाईम होता. सो खूपच छान आणि मस्त वाटत होतं. शांतता होती, फार काही गर्दी नव्हती कारण आम्ही बिग डेला गेलेलो होतो. सो मस्त असं लाईटिंग आणि हे बघून आम्ही आता चाललेलो आहोत कॅम्प एरियामध्ये. इथं थोडंसं तुम्हाला माहितीच असेल की कॅम्प एरियामध्ये पार्किंगचा फार इश्यू असतो. सो आम्ही पेड पार्किंगला प्रेफरन्स दिला, जे ऑन द वे रोडच्या साईडला असतं. सो आम्ही आता अशा प्रकारे पार्किंग फाईंड करतोय. सो ॲक्च्युली आपल्याला जायचं आहे ॲलिस इन जिलेटो लँडला, जी आजकाल फार ट्रेंडिंग चालू आहे इंस्टाग्राम अँड फेसबुक आणि सगळीकडे सोशल मीडियावरती. सो आम्हाला पण कुतूहल होतं की काय असेल ह्या जागेमध्ये, काय असेल इथे डेझर्ट्स भेटतात. तर चला आपण जाऊयात बघायला. सो आम्ही निघालो होतो. सो हे बेसिकली आहे पुणे कॅम्पमध्ये आणि शाही दरबार असं यांचं नाव आहे, शाही दरबार ॲलिस इन जिलेटो लँड. तिथे आपण चाललेलो आहोत, जे की आहे अरोरा टॉवर्सच्या बिल्डिंगमध्ये. सो अरोरा टॉवर्स एक खूपच म्हणजे वेल नोन सोसायटी आहे कॅम्प एरियामध्ये. सो तिथेच आपण चाललेलो आहोत. अशा प्रकारे आम्ही आता तिथे पोहोचलोय आणि गाडी पार्क करून आम्ही स्ट्रीट साईडची शॉपिंग बघत बघत आता ॲलिस इन जिलेटो लँडला आलेलो आहोत. सो जसं तुम्हाला समोर दिसतंय ॲलिस इन जिलेटो लँड शाही दरबार, हे आहे अरोरा टॉवर्सच्या राईट हँड साईडला तुम्हाला हे दिसेल. सो जसं की फर्स्ट इम्प्रेशन जे होतं ते चांगलं होतं आणि छान आहे. म्हणजे बेसिकली थोडं मोठं आहे, यांचं सिटिंग एरिया वगैरे वरती आहे. कॅफेचा लुक खूप छान आहे. त्यांचा सध्या स्ट्रॉबेरी अँड सीताफळ फेस्टिवल चालू होता. सो आता तुम्हाला समोर मी व्हरायटी दाखवते गाईज. एन नंबर ऑफ व्हरायटीज आहेत इथे, खूप व्हरायटी आहे. म्हणजे एवढी व्हरायटी मी कुठल्या आईस्क्रीम पार्लरमध्ये वगैरे कधीच बघितलेली नव्हती. भरपूर प्रकार आहेत, चॉकलेट आहे, आईस्क्रीम्स आहेत, खूप काही आहे वेगवेगळे. आजकाल जे नवीन येतं ते फरेरो रोशर वगैरे खूप. तुमच्यासमोर हे मेन्यू कार्डच मी दाखवत आहे आणि तुम्ही बघू शकता त्यांनी तिथं समोर दाखवलेलं पण आहे की त्यांच्याकडे काय काय व्हरायटी आहे. असे मिनी जार्स वगैरे पण भेटतात, काचेचे जार्स आहेत, वॉफल्स आहेत, कॅन्डी स्टिक्स आहेत, त्याच्यानंतर मटका आईस्क्रीम आहे, कुल्फी आहे, त्याच्यानंतर अजून वॉफल्सचे 2-3 प्रकार आहेत. आणि हे जे समोर दिसतं तुम्हाला हे जिलेटोज आहेत. बेसिकली जिलेटोज आईस्क्रीमच असतं, फक्त ते थोडंसं वेगळं टेस्ट करतं आणि ते जिलेटोच्या हेल्पनी बनवलेलं असतं. हे समोर जे दिसतं तुम्हाला हे आहेत वॉफल टब. सो ते खूप फॅसिनेटिंग दिसत होते आणि छान होतं. जिलेटो मला खूप वेगळं काहीतरी अनुभव घ्यायचा होता. सो आम्ही त्यांना टेस्टिंगसाठी मागितलं. त्यांनी आम्हाला ऑलमोस्ट सगळे त्यांचे फ्लेवर्स टेस्ट करायला दिले आणि तुम्हाला हे समोर दिसतंय. सो ते आईस्क्रीमच असतं बेसिकली, फक्त ते जिलेटोनी बनवलेलं
खाल्ला असं थोडंसं स्टिकी वाटतं, बट छान होतं. आम्हाला फ्लेवर आणि खूप आवडलं त्याचं. आणि मस्त आईस्क्रीम्स आहेत, फ्लेवर्स पण त्यांच्याकडे खूप व्हरायटीचे फ्लेवर्स होते. डुग्गू घेता घेता थांबला बिकॉज त्याला ऑलरेडी थोडंसं कफ वगैरे होता. सो अशा प्रकारे आम्ही हे टेस्टिंग करत होतो आणि पियुषला आणि मला दोघांना पण आवडलं. हा आहे बाकीचा इंटेरियर ओव्हरऑल ॲलिस इन जिलेटो लँडचा. आणि समोरच मेन्यू कार्ड आणि तुम्हाला असे समोर ऑप्शन्स पण आहेत. सो हे लोटस बिस्कॉफ अँड वॉफल्स अँड चॉकलेट्स अँड वनिलाज असं खूप व्हरायटी आहे इथं. हे फ्रिक शेक पण एक खूप भारी दिसत होतं आम्हाला, बट ते आम्ही नाही घेतलं. थोडंसं रेट इथला मला थोडासा हाय वाटला, बट ठीक आहे, तुम्हाला एवढं व्हरायटी ऑफ फूड भेटतंय, नवीन काहीतरी ट्राय करायला भेटतंय, सो आय थिंक इट्स फाईन. आणि इथं ब्राउनीजचे वगैरे पण खूप ऑप्शन्स आहेत. सो आम्ही आमची ऑर्डर प्लेस केली आणि आम्ही आता वरती चाललेलो आहोत यांच्या सिटिंग एरियामध्ये. म्हणजे बेसिकली त्यांचं कॅफे आपण एक्सप्लोर करतोय आता वरती जाऊन. सो वरती आपण जाऊन बघत की यांचा सिटिंग एरिया वगैरे कसा आहे. आणि आता आम्ही तिथे चाललेलो आहोत. सो गाईज, हा आहे त्यांचा सिटिंग एरिया, ज्याच्यामध्ये तुम्हाला खूप मल्टिपल ऑप्शन्स भेटतील बसण्यासाठी. सोफा पण आहे, चेअर्स पण आहेत, हाय चेअर्स आहे. त्याच्यानंतर त्यांनी ग्लासचं एक लुक क्रिएट केलेला आहे. म्हणजे तुम्हाला खालून ट्रान्सपरंट ग्लास आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही समोर रस्ता वगैरे बघू शकता, पुढचे शॉप्स, ट्रॅफिक सगळं बघू शकतात. सो बेसिकली डुग्गूला तेच आवडलं आणि तो इथं माझ्यासारखं मी जसं व्लॉगिंग करते तसं तो व्लॉगिंग करण्याचा ट्राय करत होता. आणि तुम्ही इथं बघताय कलरफुल आहे, खूप पेस्टल कलर्स त्यांनी यूज केलेले आहेत. आणि पेस्टल कलर्समध्ये त्यांनी मस्तपैकी असे पिंक अँड ब्ल्यू शेड्स यूज करून इंटिरियर क्रिएट केलेलं आहे. लाईट्स वगैरे आहेत, आर्टिफिशियल फ्लावर्स वगैरे ठेवलेले आहेत. सो मस्त आहे ओव्हरऑल. मला इंटिरियर त्यांचं खूप आवडलं. आणि आता आम्ही तिथं असं बसून चिल करत होतो आणि आमच्या ऑर्डर दिलेल्या ह्याची वाट बघत होतो. सो आम्ही बेसिकली ऑर्डर केलं होतं वॉफल टबच आणि मस्त वाटत होतं. त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला विचारलं तुमचं फ्लेवर काय आहे प्रेफरन्स. सो आम्ही सांगितलं की आम्हाला चॉकलेट हवं आहे. सो हिअर इट इज नाव. आपल्या समोर आमचं हे वॉफल टब आलेलं आहे. तुम्हाला दिसतं की समोर एक इंजेक्शन आहे, त्या इंजेक्शनमध्ये त्यांनी चॉकलेट भरून दिलेलं होतं. आणि हा आहे ओव्हरऑल लुक. सो ॲक्च्युली गाईज, मी थोडीशी फसले, कारण मला वाटलं होतं का हे जे पण तुम्हाला फ्लफी दिसतंय हे सगळं चॉकलेट असणार आहे, पण ते नव्हतं. त्याच्या खाली त्यांनी क्रीम टाकलेलं आहे आणि वरतून जस्ट एक थोडासा लेअर होता चॉकलेटचा. तो तुम्हाला दिसतंय आता बघा. खाली सगळ्यात खाली आहे वॉफलच्या वरती त्यांनी टाकलेलं होतं खूप सारं क्रीम आणि क्रीमच्या वरती लाईट लेअर होता फक्त चॉकलेट्सचा, जे आम्ही आमच्या प्रेफरन्सने सांगितलं होतं. आणि एकदम खाली टबमध्ये तुम्हाला दिसेल का त्यांचं आईस्क्रीम आहे. बघा, मी वॉफल बाहेर काढलं आणि त्याच्या खाली ते तुम्हाला दिसते सगळं आईस्क्रीम, क्रीम आणि आईस्क्रीम दोन्ही आहे. डुग्गूला इंजेक्शन सोबत खेळायला खूप आवडत होतं. तो असं इंजेक्शन्सनी चॉकलेट टाकून त्याचं खाणं चालू होतं. सो मी तुम्हाला ऑनेस्ट रिव्ह्यू देते गाईज. सो ॲक्च्युली ॲम्बियन्स आणि प्लेस खूप छान आहे, बट ऑनेस्टली स्पीकिंग आम्ही जे वॉफल टब घेतलं होतं ते आम्हाला एवढं नाही आवडलं. म्हणजे वॉफल आवडलं, बट जे क्रीम पोर्शन आणि आईस्क्रीम पोर्शन होतं तो आम्हाला एवढा नाही आवडला. सो आम्ही ऑलमोस्ट ते वेस्टच घालवलं. आय नो दॅट इज रॉंग, बट ॲक्च्युली त्याच्याने आम्हाला थोडंसं मळमळल्यासारखं होत होतं. सो क्रीम जे ते यूज करतात ते आय डोंट नो वाय आम्हाला नाही आवडलं. जिलेटो आईस्क्रीम्स आणि वॉफल छान होतं. सो हे माझं ऑनेस्ट रिव्ह्यू आहे. बट ओव्हरऑल जर तुम्हाला असं वेगळं काहीतरी डिझर्ट्स ट्राय करायचं, तुम्हाला जर क्रीम वगैरे आवडत असेल तर तुम्ही गो फॉर इट. डुग्गू, आपण कुठे चाललो? नाश्ता खायला सांग कुठे चाललो? नाही माहिती. यू नो दॅट, टेल. सांग ना. I don't know.